प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्रीराम। श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 13वा। या सर्गामध्ये महाराज दशरथ हे वसिष्ठांच्या बरोबर यज्ञसंबंधी चर्चा करतात आणि मग ते महाराज वसिष्ठ हे वेगवेगळ्या सेवकांची नेमणूक करतात आणि सुमंत्रांना राजे लोकांना बोलावण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी म्हणून ते आज्ञा करतात। राजांचा सत्कार कशा पद्धतीने करावा या संबंधीही ते सूचना देतात आणि मग महाराज राजा दशरथ हे यज्ञासाठी पत्नीच्या बरोबर मग यज्ञ दीक्षा घेतात असा कथाभाग या सर्गामध्ये आलेला आहे। एक वसंत ऋतू प्राप्त झाला त्यावेळी राजाने ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या। त्याला आता 1 वर्ष उलटून गेलं आणि मग दुसरा वसंत ऋतू ज्या वेळेला सुरू झाला तेव्हा या सगळ्या गोष्टीला जेव्हा वर्ष पूर्ण झालं तेव्हा हा शक्तिशाली राजा दशरथ संततीसाठी म्हणून अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेण्यासाठी म्हणून मग वशिष्ठ ऋषींच्याकडे आलेला आहे। वसिष्ठांना त्यांनी प्रणाम केला। राजाने त्यांची यथायोग्य रीतीने पूजा केली आणि मग पुन्हा एकदा आपला उद्देश त्यांना कथन केला की त्या द्विजश्रेष्ठ मुनींना विनयपूर्वक तो असं म्हणाला की हे ब्रह्मन, हे मुनिप्रवर, आपण शास्त्रविधीनुसार माझ्यासाठी यज्ञ करावा आणि यज्ञामध्ये अश्वसंचारण वगैरे आणि ब्रह्मराक्षस विघ्न आणू शकतात हे लक्षात घेऊन आपण त्या संबंधातला उपाय योजावा। आपलं माझ्यावरती विशेष प्रेम आहे हे मला ठाऊक आहे। आपण माझे मित्र आहात, आपण माझे हितचिंतक आहात, आपण माझे गुरु आहात आणि आपण फार थोर आहात ह्या गोष्टीची मला जाणीव आहे। हा जो यज्ञाचा भार आता माझ्यावरती पडलेला आहे तो भार खरं तर आपल्यालाच वाहायचा आहे अशी विनंती केल्यानंतर मग वसिष्ठ मुनी त्यांना म्हणाले की हे राजा, ठीक आहे, हे सारं काही मी आता करेन। हे नरेश्वर, या विनंतीनुसार सारं काही जे आहे ते होईल, तेव्हा आपण आता चिंतामुक्त व्हावं। त्यानंतर मग वसिष्ठांनी यज्ञसंबंधातील कार्यामध्ये जे निपुण आहेत आणि यज्ञविषयीच्या शिल्पकामामध्ये जे कुशल आहेत, परमधर्मात्मा आहेत, ते वृद्ध ब्राह्मण यज्ञकर्म पूर्ण होईपर्यंत
त्यांची सेवा करणारे सेवक, शिल्पकार, कर्मचारी, विहिरी खणणारे, ज्योतिषी, कारागीर, नट, नर्तिका, त्यानंतर विशुद्ध शास्त्रवेत्ते आणि बहुश्रुत पुरुष इत्यादींना बोलावून त्यांना असं सांगितलं की आपण साऱ्या लोकांनी महाराजांच्या आज्ञेनुसार यज्ञकर्मासाठी आवश्यक असणारी ती सगळी व्यवस्था लवकरात लवकर करा. याच वेळेला काही हजार विटा या ठिकाणी आपण आणाव्यात. राजांना राहण्यासाठी म्हणून योग्य अन्नपान वगैरेंनी युक्त अशा प्रकारचे महाल आपण साऱ्यांनी मिळून बनवा. ब्राह्मणांना राहण्यासाठी म्हणून शेकडो सुंदर घरांची निर्मिती आपण केली पाहिजे. ती सगळी घरं अन्न पाण्याने आणि इतर साधनांनी युक्त असली पाहिजेत. वाऱ्या वादळापासून ती संरक्षित राहिलेली असली पाहिजेत. त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील आपल्यावरच आहे. त्यामुळे ते बांधकाम करत असतानाच या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घ्यावी असं मला वाटतं. त्याचबरोबर या ठिकाणी जे नगरवासी येतील यज्ञासाठी म्हणून त्यांच्यासाठी देखील प्रशस्त घरं आपण निर्माण करावीत अशी मी आपल्याला आज्ञा देत आहे. दुसरीकडून ज्या वेळेला जे हे राजेलोक आपल्या इथे येतील त्या राजांच्यासाठी स्वतंत्र महाल असले पाहिजेत आणि तिथे घोडे आणि हत्तींसाठी शाळा असल्या पाहिजेत. त्याही आपण बनवाव्यात. सामान्य लोकांच्या झोपण्यासाठी, बसण्यासाठी, उठण्यासाठी म्हणून ज्या घरांची व्यवस्था करणं आवश्यक आहे ती घरं देखील आपण निर्माण करावीत. विदेशी सैनिक ज्या वेळेला आपल्या इथे येतील त्यावेळेला त्यांच्या छावण्या असतील, त्या छावण्या बनवण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे. जी घरं आपण बांधाल त्या घरामध्ये खाण्यापिण्याचा मोठा साठा असला पाहिजे. कुणालाही कसलीही कमतरता पडता कामा नये. सारं काही तिथे उपलब्ध व्हावं आणि नागरिकांनाही फार चांगलं अन्न भोजनासाठी आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. आता हे भोजन देत असताना ते विधीपूर्वक दिलं पाहिजे. अवहेलनेने देता कामा नये. तुच्छतापूर्ण भाव त्यामध्ये असता कामा नये. सत्कारपूर्वक आनंदाने हे भोजन आपण सर्वांना दिलं पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपण सारे करा ज्यामुळे सगळे लोक, सर्व वर्णाचे लोक, सगळा समाज हा सर्व प्रकारे सत्कृत्य होईल आणि तो सन्मानित होईल. या पद्धतीचं आपण वागलं पाहिजे. काम क्रोधानं सुद्धा कुणाचाही आदर करू नका. ज्या वेळेला आपण खूप कष्ट करत असतो त्यावेळेला मनुष्याची चिडचिड होण्याची शक्यता असते, तर ते सुद्धा होता कामा नये हे आपण लक्षात घ्या. जो माणूस यज्ञकर्माच्या तयारीत असेल त्याची तर लहान मोठ्या सर्व बाबतीमध्ये आपण बडदास्त ठेवली पाहिजे. त्यांची हेळसांड होता कामा नये. ते सेवक आणि कारागीर धन, भोजन इत्यादी जे काही गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांना सन्मानाने आपण दिल्या पाहिजेत. कारण यज्ञकर्मामध्ये ज्या सेवा ते देत असतात त्या अत्यंत परिश्रमपूर्वक ते करत असतात आणि त्यामुळे त्यांनी केलेलं सर्व काम सुंदर असतं. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. ते आपलं काम बिघडणार नाही याची काळजी करतच असतात. त्यामुळे त्यांच्यावरती आपण कुठल्याही प्रकारे ताण येईल, हुकूम गाजवता येईल अशा पद्धतीचं वर्तन करू नये. म्हणून आपण सगळे लोक प्रसन्न चित्तानं जे काही मी सांगितलेलं आहे ते करावं. हसतमुखानं करावं. चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव किंवा राग, द्वेष इत्यादी भावना दिसता कामा नये. आपल्या चेहऱ्यावर प्रेमच दिसून यावं असं मी आपल्याला सांगतोय. तेव्हा ते सगळे लोक
वसिष्ठ मुनींना असं म्हणाले, आपल्याला जसं अपेक्षित आहे गुरुवर त्याचप्रमाणे आम्ही सारं करू. आपण निश्चिंत राहावं, चांगली व्यवस्था होईल याची आपण खात्री बाळगावी. कोणतंही काम बिघडू देणार नाही. आपल्या सांगण्याप्रमाणेच आम्ही सारं काही करू, त्यात कुठली त्रुटी राहणार नाही याविषयी आपण निश्चिंत असावं. असं त्यानंतर त्यांनी वसिष्ठ मुनींना सांगितलं. आणि मग वसिष्ठांनी मग सुमंताला बोलावून घेतलं आणि त्याला पुन्हा आपल्या कर्तव्याची जाणीव त्यांनी करून दिली. ते असं म्हणाले, या पृथ्वी तलावर जे जे धार्मिक राजे आहेत त्या सगळ्या राजांना आपण निमंत्रित करावं. त्या त्या राज्यातील ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्य आणि शूद्रांना, हजारो शूद्रांना, हजारो ब्राह्मणांना, क्षत्रियांना, साऱ्यांनाच, सर्व समाजाला आपण या ठिकाणी यज्ञामध्ये पाचारण करावं. सगळ्या देशांच्या चांगल्या लोकांना सत्कारपूर्वक आपण या ठिकाणी आणलं पाहिजे, त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे आणि ते आनंदाने निमंत्रण दिलं पाहिजे. मिथिला नगरीचे जे राजे आहेत महाभाग जनक, ते सत्यवादी आहेत. ते आपले जुने संबंधित असून आपण स्वतःच त्यांच्याकडे जायला पाहिजे आणि त्यांना स्वतः आदर सत्कारानं इथं घेऊन आलं पाहिजे. आपल्याला हे आधीच सांगतो आहे. याचप्रमाणे काशीचे जे राजे आहेत तेही आपले मित्र आहेत आणि ते नेहमीच आपल्याशी चांगलं बोलणारे, चांगलं वागणारे असे आहेत. ते सदाचारी आहेत आणि देवता तुल्य आहेत. तेव्हा त्यांनाही आपण सन्मानाने या ठिकाणी येण्याचं निमंत्रण द्यावं आणि घेऊन यावं. म्हणून स्वतः आपण गेलं पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. केकय देशाचे जे राजे आहेत ते वृद्ध आहेत आणि मोठे धर्मात्मा आहेत. ते दशरथ राजांचे सासरे आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यांनासुद्धा आपल्या पुत्राच्या समवेत त्यांनी या ठिकाणी यावं, अशा प्रकारचं निमंत्रण आपण त्यांना द्या. अंगदेशाचे राजे जे रोमपाद आहेत ते आपल्याला ठाऊकच आहे की ते महाराज दशरथांचे अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचे मित्र आहेत. तेव्हा त्यांना देखील त्यांच्या पुत्रासहित त्यांनी या ठिकाणी यावं असं निमंत्रण द्या, सन्मानाने द्या आणि आदरपूर्वक त्यांना या ठिकाणी घेऊन या. कोसल देशाचे भानुमंत जे आहेत त्यांना देखील सत्कारपूर्वक आपण स्वतः या ठिकाणी घेऊन या. मगध देशाचे जे राजे आहेत, जे शूर आहेत, सर्व शास्त्रामध्ये विशारद आहेत, अतिशय उदार आहेत आणि पुरुष श्रेष्ठ आहेत, त्यांना देखील आपण स्वतः त्यांच्याकडे जाऊन निमंत्रित करावं आणि सन्मानाने इथे घेऊन या. महाराजांची आज्ञा घेऊन आपण पूर्व देशातील श्रेष्ठ पुरुषांना आणि सिंधू, सौवीर आणि सुराष्ट्र देशाच्या राजांना देखील इथे येण्यासाठी निमंत्रण द्यावं. दक्षिण भारतातील सर्व राजांना आपण निमंत्रण दिलं पाहिजे. या भूतलावरती आणखी जे कोणी नरेश महाराजांचे मित्र आहेत त्या सगळ्यांनाच आपण या ठिकाणी निमंत्रण दिलं पाहिजे. सेवक वर्ग आणि स्नेह संबंधितांनाही यथोचित सत्कार करून आपण या ठिकाणी बोलावून घ्या. महाराजांची आज्ञा घेऊन दूतातर्फे या सर्वांच्याकडे आपण बोलावणं पाठवा. वसिष्ठांची ही आज्ञा ऐकून सुमंत्राने मग लवकरच चांगल्या लोकांना, राजांना बोलावण्यासाठी म्हणून नियुक्त केले. त्यांना आदेश दिला. परमबुद्धिमान धर्मात्मा सुमंत्र वसिष्ठ मुनींच्या आज्ञेवरून खास राजांना बोलावण्यासाठी म्हणून स्वतः गेला. स्वतःच त्याने त्यांना निमंत्रण दिलं. यज्ञाच्या व्यवस्थेसाठी म्हणून जे सेवक नेमलेले होते त्या सर्वांनी येऊन त्या वेळपर्यंत यज्ञसंबंधी जे जे काम पूर्ण केले होते त्या संबंधीची माहिती वसिष्ठ मुनींना दिलेली आहे. ती ऐकून द्विजश्रेष्ठ मुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या सर्वांना ते असं म्हणाले की हे पुरुषजन हो, कोणालाही काहीही द्यायचं असेल ते
अवहेलनेनी देता कामा नये. कारण अनादरपूर्वक जे दान दिलं जातं त्याचं पुण्य नष्ट होऊन जातं, यामध्ये कुठलाही संशय नाही. म्हणून आपण जे देतो ते कोणावरती उपकार करतो अशा भावनेने, किंवा समोरचा क्षुद्र आहे अशा भावनेने हे दान आपण देता कामा नये. त्यानंतर मग काही दिवसांनी राजे लोक महाराज दशरथाच्यासाठी म्हणून बऱ्याच रत्नांची भेट घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि ती भेट त्यांनी या अयोध्या नरेशाला अर्पण केलेली आहे. त्यामुळे मग वसिष्ठ ऋषींना फार फार आनंद होतो. त्यांनी राजाला असं म्हटलं की हे पुरुषसिंहा, हे दशरथा, तुमच्या आज्ञेवरून हे सगळे लोक इथे आलेले आहेत, आणि हे नृपश्रेष्ठा, मी सुद्धा यथायोग्य या सर्वांचा सत्कार केलेला आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी सावधानतेनं यज्ञासाठी सगळी तयारी केलेली आहे. आता तुम्ही यज्ञ करण्यासाठी म्हणून मंडपाच्या जवळ आलं पाहिजे. तेव्हा आपण चला. हे राजेंद्र, यज्ञ मंडपामध्ये सगळ्या प्रकारच्या लागणाऱ्या वस्तू एकत्र केलेल्या आहेत. आपण स्वतः जाऊन त्या बघाव्यात, खात्री करून घ्यावी. हा मंडप इतक्या लवकर बनविला गेला आहे की जसा काही मनामध्ये नुसता विचार केला, इच्छा केली, आणि हा मंडप तयार झालेला आहे. अशा प्रकारे अत्यंत त्वरेने आणि अत्यंत योग्य पद्धतीने शिस्तीमध्ये या सगळ्या सेवकांनी आपापली सेवा या ठिकाणी पार पाडलेली आहे. मुनिवर वसिष्ठ आणि ऋष्यशृंग दोघांच्या आदेशावरून नक्षत्राच्या दिवशी राजा दशरथ यज्ञासाठी म्हणून राजभवनामधून निघाला आहे. त्यानंतर वसिष्ठ वगैरे सगळे श्रेष्ठ ब्राह्मण यज्ञमंडपामध्ये जाऊन ऋष्यशृंगाच्या नेतृत्वाखाली त्याला पुढे करून शास्त्रोक्त विधीनुसार यज्ञाला सुरुवात करतात. पत्नीबरोबर श्रीमान अवध नरेशांनी मग यज्ञाची दीक्षा घेतली आणि यज्ञाला प्रारंभ करावा यासाठी अनुज्ञा दिली. या ठिकाणी बालकांडाचा सर्ग 13वा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम